कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला तुम्ही बोलताय ते खरं खोटं करायची काही गरज वाटत नाहीये। आणि माझा आदित्य, पारू आणि त्यांच्या मैत्रीवर पूर्ण विश्वास आहे। अनुष्का, इतकी शिकली सवरलेली मुलगी तू, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती माझी। दामिनी मूर्ख आहे, तिचं मी समजू शकते, पण तू अगं पारूसाठी तूच भांडली आहेस ना माझ्याशी, विसरलीस का हे? आणि एक लक्षात ठेव, आदित्य तुझा होणारा नवरा आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल बोलताना थोडा विचार करून बोलत जा। पारू, काय झालं? तुला काही टेन्शन आहे का? प्लीज बोल माझ्याशी। पारू, खाली ये। देवी आई बोलवतात, मी आले। हो, पण मला पारू, आई काय झालं? पारू, तू आता आदित्यच्या रूम मध्ये होतीस ना? अगं तिथे तू मजा करत होतीस आणि इथे सगळ्यांसमोर माझा काल लाल झाला। बोल ना, केलं होतंस ना तू? एक मिनिट दामिनी काकू, तुम्हाला सगळ्यांना काय प्रॉब्लेम आहे? पारू माझ्या खोलीत आली की तुम्हाला प्रॉब्लेम काय होतो? आई माझं हे ब्लेझर सापडत नव्हतं मला, म्हणून मी पारूला हाक मारली आणि तिने ते दिलं, बस दॅट्स इट। हे असलं आई, हे असले घाणेरडे विचार कोणाच्या मनात आले प्लीज सांग मला। अनुष्का, ही तुझ्यासाठी शेवटची वॉर्निंग आहे। बोलताना थोडा विचार करत जा आणि दामिनीवर विश्वास ठेवू नकोस। या घरातली सगळी माणसं मूर्ख आहेत का? यांना दिसत नाही का जे मी बघते? मला सांगा, तुम्ही सुद्धा बघितलं ना सगळं? मी खरं बोलत होते ना, माझं काय चुकलं होतं? आता तर मी रोज बदाम पण खाते भिजवलेले, तरी मी चुकते। आणि हो, एका निरागस मुलीवर तू अत्यंत घाणेरडे आरोप केलेस, त्यामुळे यापुढे काय करायचं हे मी तुला सांगायची गरज नाही। I'm sorry. I'm really, really very sorry. अनुष्का, जे झालं ते झालं। पारू तुला तुझ्या लहान बहिणीसारखी आहे आणि आमच्या सगळ्यांचा तिच्यावर खूप विश्वास आहे। तुमच्या दोघींमधला बॉन्ड तितकाच मजबूत व्हावा असंच आम्हाला वाटतं, कळलं? हो सर, परत असं नाही होणार। देवी आई, मी येते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।